तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यानंतर हे कावलगाव सर्कल एक असं आहे, पुरोगामी विचाराचं सर्कल आहे कावलगाव सर्कल। या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा जातीभेद होत नाही ना कुठल्याच प्रकारचा भानगडी होत नाहीत। या ठिकाणी 18 पगड जातीचे या सर्कल मध्ये लोक राहतात। त्यामुळं आम्ही जे या 20-25 वर्षापासून जी जनतेची सेवा केलेली आहे, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये अडीअडचणीला दवाखाना असेल, काही असेल, शैक्षणिक असेल, कुठल्याही गोष्टी असो, त्याच्या अडीअडचणीला आम्ही मदत करून धावून जातो। त्यामुळे आम्हाला हे इलेक्शन आमचं नाही, हे इलेक्शन जनतेने हातामध्ये घेतलेले। त्यामुळे आम्हाला प्रचार करण्याची तेवढी आवश्यकता काहीच नाही। त्या कशामुळे की बा जनतेने इलेक्शन हातामध्ये घेतलेले। या सर्कल मध्ये पक्षच राहिले नाही, पक्ष एकच आहे, बीजेपी। त्यामुळे पक्षाचं आव्हान नाही। आमचं जर एवढं त्याचं आव्हान असेल तर आम्ही गुंडाळून घरी बसलो असतो, पण आमचं एवढं आव्हान आहे की या गंगाखेड मतदारसंघातील आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांना प्रत्येक सर्कल मधल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन बैठका मिटिंगा घेऊन लागायत। त्यामुळे आम्हाला त्यांचं आव्हानच नाही। आम्ही या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जनतेला आश्वासित करू शकतो की आरोग्य, शैक्षणिक, पाणी, दवाखाना या पूर्ण शेतकऱ्यासाठी जे काय आपल्याला जीवन आवश्यक लागते त्या गोष्टीचा आम्ही अजेंडा घेऊन समोर जात आहेत। या रस्त्याच्या विषयी जर बोलायचं म्हणलं तर आमच्या आजोबा पंजोबाच्या पिढ्या गेल्या, आमची पिढी गेली। आम्ही या रस्त्यावर, आमच्या सर्कल मधल्या रस्त्यावर तर डांबर तर कधी आमच्या डोळ्यात दिसलंच नाही। पण हे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मेंबर निवडून जरी आले तरी यांच्या हातामध्ये तेवढं काही नसतं। पण एवढं आहे की त्या गोष्टीचा आपल्याला पाठपुरावा करणार, ते पाठपुरावा करीत असते वेळेस आमदार खासदार यांचं काम आहे ते। ठीक आहे, जिल्हा परिषद मेंबर एखादा किलोमीटर करीन, SRF मधून करीन किंवा कशातून करीन, पण जास्त आता आमचं गाव इथून नांदेडला 18 किलोमीटर आहे। 18 किलोमीटर जाईपर्यंत सारखाच रस्ता आहे आणि इथून पूर्णेला जरी जायचं म्हणलं तरी सारखाच रस्ता आहे। त्यामुळे हे विकास कामं करायचे आमदाराचं काम आहे। आता जवळपास मागचे 5 वर्ष आमदार साहेब होते, आता बी वर्ष दीड वर्ष झालं, म्हणजे दुसरी टर्म आमदार साहेबाची। त्यांनी लक्ष घालून काम करायला पाहिजे। या निवडणुकीमध्ये मतदाराला एकच विनंती, आव्हान करू शकतो मी की बाबा तुम्हाला पारदर्शक माणसं पाहिजे का कसे माणसं पाहिजे। या आमचे जे तिन्ही उमेदवार आहेत, ढगे मॅडम असतील, खैरे असतील, पिसाळ मॅडम असतील, आणि आमच्या वडिलांना आजपर्यंत 1993 पासून सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आम्ही आयोजन करतो। त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही समाजाचं लग्न असो, गरीबाचा असो, कोणाचं असो, आम्ही फुकट लग्न लावतो आम्ही। त्यामुळे हे आमचं जे कार्य आहे, कार्य असल्यामुळे या जनतेने इलेक्शन हातामध्ये घेतलेले। खरं कारण सांगायचं म्हणजे तुम्हाला, आमचं जे सर्कल आहे हे सर्कल 30-40 वर्षापासून विरोधामध्ये राहिलेले आहे। सरकार कोणाचं येईल, वरी खाली होईल, जाईल, काय होईल, त्यामुळे या सर्कल मधील विकासाचा अनुशय भरपूर बाकी आहे। त्यामुळे आम्ही या मागच्या वर्षी बीजेपी मध्ये प्रवेश केला। बीजेपी मध्ये प्रवेश याच्यामुळे केला की बाबा सर्कलचा आपला काहीतरी विकास होईल, या माध्यमातून आम्ही प्रवेश केला बीजेपी मध्ये। आमच्या पूर्ण टीमने केला प्रवेश। त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये काय झालं, एबी फॉर्म मला दिला पक्षांनी। त्या ठिकाणी आपल्या गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे यांनी त्याच्या कार्यकर्त्याला एबी फॉर्म दिला। त्या ठिकाणी माझा पण पक्षाचा फॉर्म होता, ते फॉर्म पास झाला। त्यामुळे जनतेचं असं म्हणणं आलं की बाबा काही जरी झालं तरी आपल्याला इलेक्शन लढवायचं। त्यामुळे आम्ही हे अपक्ष लढण्याची वेळ आली। कावलगाव जिल्हा परिषदचे उमेदवार सो अर्चनाताई उत्तमराव ढगे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत। या त्यांची निवडणूक निशाणी छत्री। कावलगाव पंचायत समितीचे उमेदवार आहेत उज्ज्वला नारायणराव पिसाळ, यांची निवडणूक आहे कबशी। दुसरी पंचायत समिती धानोरा मोठ्या, त्या ठिकाणचे उमेदवार आहेत मीराताई
शिवाजीराव खैरे यांच्या निवडणूक निशाणे कपाट. त्यामुळे सर्व जनतेला मतदार बंधू आणि भगिनीला मी आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला या तिन्ही बी उमेदवाराच्या मशीनवरचं समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. निशाणी आमची आहे छत्री कबसी कपाट.